माझे नाव आहे काव्या. आज मी तुम्हाला सशाची आणि कासवाची गोष्ट म्हणून दाखवणार. एक असते कासव, ते लय मोठे शेत असते. त्या बाजूला ते एक तळ असते. कासव रोज सकाळी तिथं आंघोळ करत असते आणि बिया पेर काम करत असते. आणि एक दिवशी एक ससा तिथं पाणी प्यायला आला आणि कासव बोलला ससे भाऊला, ससे भाऊ तुम्हाला गाजर खूप आवडतात, तुम्ही मी माझ्यासोबत गाजराची बिया पेरायला मदत करा. मग कासव ससाला बोलते, ससा कासवाला बोलते, पण मला बी आधी गाजर पाहिजे. मग कासव बोलते, ठीक आहे, मी तुम्हाला आधी गाजर देतो. मग मग ससा आणि कासव रोज सकाळी तिथं काम बिया पेरत असते ती आणि पाणी देत असते ती. आणि ससा लय आळशी असते. ससा एका झाडाखाली नंतर आराम करते आणि कासव सगळ्या बिया पेरत असते आणि पाणी देत असते. मग ससा एक दिवशी गाजर आली त्या बियाला. मग कासवाने आधी गाजर काढली. मग ससा उठून बोला, अरे कासव दादा तुम्ही खूप मेहनत केली, तुम्ही आराम करा, मी बाकीची गाजर काढतो. मग कासव लय बोर असते. मग कासव बोलते, ठीक आहे, मी आराम करतो, तू बाकीची गाजर कर. मग कासव ससा सगळी एक मोठा ढीग करते गाजराचा आणि एक छोटा ढीग करते. मोठ्या ढिगात सगळी खराब गाजर असते ती आणि छोट्या ढिगात सगळी चांगली गाजर असते ती. मग कासव उठून बोलते, ससे भाऊ तुम्ही मोठा ढीग का केला, छोटा ढीग का केला. मग ससा कासवाला बोलते, तुम्ही खूप मेहनत केली कासव दादा, तुम्ही मोठा ढीग घ्या, मला छोटा ढीग द्या. मग ती सगळे लांबून बेडूक पाहत असते. मग बेडूक कासवाला तिकडे बोलवते आणि बोलते, मला कासव दादा तुम्ही तर लय भोळे आहात. ती मोठा ढीग आहे ती खराब गाजराचा आहे, छोटा ढीग आहे ती चांगल्या गाजराचा आहे. मग कासव बोलते, बेडूक बोलते कासवाला, कासव दादा तुम्ही मला तिकडे घेऊन चला, मी तुम्हाला सगळी वाटणी करून देतो. मग कासव बेडकाला तिकडे घेऊन येते गाजराच्या ढिगापाशी. मग कासव ससा भाऊला बोलते, ससे भाऊ तुम्ही कासव तर छोटा आहे, त्या छोटा ढीग घ्या, तुम्ही मोठे आहात, तुम्ही मोठा ढीग घ्या. मग त्या दोघांमध्ये भांडण होत होती. मग बेडूक बोलते, भांडू नका, मी एक शर्यत लावतो, जी त्या शर्यतीत जिंकेल त्यालाच मी चांगल्या गाजराचा ढीग देईल. मग कासव ससाला बेडकाला बोलते, अरे बेडूक दादा का ससा तर फास्ट पडते आणि मी हळू पडतो. आणि मग बेडूक बोलला, मी 1 2 3 मले तर तुम्ही रेस स्टार्ट करायची. मग बेडूक बोलला 1 2 3. मग ससा पळत पुढे गेला आणि त्याला चांगल्या झाडाची सावली दिसली. तिथं ती आराम करायला आणि कासव हळू पुढे गेला. त्या ससाच्या एवढे तिथं आला. मग हळू त्याच्या पुढे गेला. मग ससा उठून बोला, अजून आपण पुढे जाऊ, चला आपण अजून परत पुढे जाऊ. मग परत पुढे जाताना ससा बघितला कासव तर बेडकापाशी पोचला बी. कासव रेस जिंकला आणि ससाच्या लक्षात आलं, मी झोपलो तेव्हा कासव हळू माझ्या बी पुढे गेला. मग कासव रेस जिंकला. मग बेडूक कासवाला बोलला, जी जास्त मेहनत करते त्यालाच चांगलं फळ मिळते. आणि मग कासव ससाला बोलला, ससे भाऊ आपण जी पहिले ठरवलं होतं तीच करू, तू अर्धी गाजर घे, मी अर्धी गाजर घेतो.